श्रोतनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही लेवीच्या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत आणि 22व्या अध्यायाची पहिली 16 वचने आम्ही अभ्यासली आहेत. मत्तेकृ शुभवर्तमान 18 अध्याय 7 वचन सांगतं, अडखळणांमुळे जगाची केवढी दुर्दशा होणार. अडखळणे तर अवश्य होणार, परंतु ज्या माणसाकडून अडखळण होईल त्याची केवढी दुर्दशा होणार. होय श्रोतानो, जे लोक दुसऱ्यांच्या आत्मिक जीवनामध्ये वाढीमध्ये अडखळण बनतात त्यांची फार दुर्दशा होणार आहे. पुढे 22वा अध्याय 17 ते 20 वचने आम्हाला सांगतात. लेवीचे पुस्तक 22वा अध्याय 17 ते 20 वचने. परमेश्वर मोशेला म्हणाला, आरोन, त्याचे मुलगे व सर्व इस्रायल लोक ह्यांना सांग की तुम्हा इस्रायल लोकांपैकी अथवा तुम्हामध्ये राहणाऱ्या उपरी लोकांपैकी कोणी आपल्या नवसाच्या अथवा स्वखुशीच्या यज्ञबलीचा परमेश्वराप्रित्यर्थ होम करील तर तुमचा स्वीकार करण्यात यावा म्हणून गुरे, मेंढरे अथवा बकरी ह्यातील दोषहीन नर अर्पण करावा. सदोष असलेला कोणताही प्राणी अर्पू नये, कारण तो तुमच्या प्रित्यर्थ स्वीकारला जाणार नाही. श्रोत्यानो, ह्या भागात लोक जी अर्पणे आणीत त्याविषयीचे नियम व कायदा सांगण्यात आले आहेत व ह्या नियमांना लोकांवर फार कडकपणे लावण्याचे कार्य याजकाचे होते. नियम लोकांना लागू होते, परंतु त्यांचे पालन करून घेणे याजकाकडे होते. कुठलाही दोष असणारे अर्पण मना होते, कारण ही अर्पणे ख्रिस्ताकडे निर्देश करीत असत. ह्यामध्ये कुठलीही कमतरता असणे म्हणजे ख्रिस्ताविषयीची निम्र स्तराची धारणा धरणे आणि परमेश्वराची पवित्रतेची मागणी ह्यापासून स्वतःला दूर करणे होते. आता 21 ते 28 वचने बघा. आपला नवस पुरा करण्यासाठी अथवा खुशीच्या अर्पणासाठी कोणी परमेश्वराप्रित्यर्थ गुराढोरातून किंवा शेरडा मेंढरातून शांतर्पण करील तर ते मान्य होण्यासाठी दोषहीन असावे, त्यात काही दोष नसावा. आंधळा, तुटलेल्या अवयवाचा, लुळा अथवा अंगावर मस, चाई अथवा खरूज असलेला असा कोणताही प्राणी परमेश्वराला अर्पू नये किंवा वेदीवर हव्य म्हणून परमेश्वराप्रित्यर्थ त्याचा होम करू नये. बैल किंवा मेंढरू ह्याचा एखादा अवयव कमी जास्त असला तर तो स्वखुशीच्या अर्पणाला चालेल, पण नवस फेडावयाच्या कामी त्याचा स्वीकार होणार नाही. ज्याचे अंड ठेचलेले, चिरडलेले, फाटलेले अथवा कापिलेले असेल असा प्राणी परमेश्वराला अर्पण करू नये. तू आपल्या देशात असला काही प्रकार करू नये. ह्यातील कोणतेही प्राणी परक्याच्या हातून घेऊन तुम्ही आपल्या देवासाठी अन्न म्हणून अर्पण करू नयेत, कारण ते सव्यंग व सदोष आहेत म्हणून ते तुमच्या प्रित्यर्थ स्वीकारिले जाणार नाहीत. परमेश्वर मोशेला म्हणाला, वासरू, कोकरू अथवा करडू जन्मल्यावर ते 7 दिवस आपल्या आईजवळ असले पाहिजे. 8व्या दिवसापासून पुढे ते परमेश्वराला हव्य म्हणून अर्पण करण्यासाठी स्वीकाराव्यास योग्य ठरेल. गायीचा अथवा मेंढीचा व तिच्या वत्साचा एकाच दिवशी वध करू नये. श्रोत्यानो, परक्यांना अर्पणे आणण्याची परवानगी नव्हती व कुठलाही अर्पणासाठी आणलेला प्राणी 7 दिवसांचा असावा. 7 हा पूर्णतेला दर्शवितो. दोषहीन किंवा योग्य प्राणी अर्पण्यामध्ये इस्रायली फार वाईट प्रकारे उणे पडले. त्यांनी रोगी, लंगडे असे प्राणी देवाला अर्पण्याकरिता आणलेत व परमेश्वराने त्याविषयी संदेष्टांद्वारे त्यांच्यावर दोषारोप केला. ह्याविषयी आम्हाला मलाकीचे पुस्तक 1 अध्याय 6 ते 14 वचनांमध्ये वाचायला मिळते. वाचूया श्रोत्यानो, मलाकीचे पुस्तक ह्याचा 1 अध्याय आणि 6 ते 14 वचने. परंतु मी आपणाकरिता फक्त 13 आणि 14 वचने वाचणार आहे. मलाकीचे पुस्तक 1 अध्याय 13 आणि 14 वचने. तुम्ही असेही म्हणता, काय पीडा ही, तुम्ही नाक मुरडिता, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. लुटून आणलेला लंगडा किंवा रोगी असा पशु आणून तुम्ही अर्पिता. तुमच्या हातचे असले अर्पण मला पसंत होईल काय, असे परमेश्वर म्हणतो. आपल्या कळपात नर असून त्याचा नवस केल्यावर कोणी सदोष पशूचा यज्ञ करीतो असा फसविणारा शापित असो. मी थोर राजा आहे व राष्ट्रात माझ्या नामाची भीती धरितात, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. पुढे श्रोत्यानो, 29 आणि 30 वचने आम्हाला सांगतात. 22वा अध्याय 29 आणि 30 वचने. तुम्ही परमेश्वराप्रित्यर्थ उपकार स्तुतीच्या बलीचा यज्ञ कराल तेव्हा तुमचा स्वीकार होईल, अशा प्रकारे तो करा. त्याच दिवशी तो खाण्यात यावा. त्यातील काही सकाळपर्यंत शिल्लक ठेवू नये. मी परमेश्वर आहे. हे अर्पण स्व इच्छेने केलेले असे. ह्या प्रकारचे अर्पण पिता ज्याने आपल्या प्रेमामुळे स्वतःच्या पुत्राला दिले व पुत्र जो ह्या पृथ्वीवर आला त्याला दर्शविते. इब्री लोकासपत्र 12 अध्याय 2 वचन आम्हाला सांगते की जो आनंद त्याच्या पुढे होता. हे अर्पण त्याच दिवशी खायचे असे. कुठल्याही भ्रष्टतेला थोडा सुद्धा वाव देण्यात येत नसे.
31 ते 33 वचने बघा. माझ्या पवित्र नावाला तुम्ही कलंक लावू नये, पण इस्रायल लोकांमध्ये मला पवित्र मानण्यात येईल. तुम्हाला पवित्र करणारा मी परमेश्वर आहे. तुमचा देव व्हावे म्हणून मी तुम्हाला मिस्र देशातून बाहेर आणले. मी परमेश्वर आहे. ह्यांना देवाकरिता साक्ष बनायचे होते. ह्यांना पृथ्वीच्या दिगंतापर्यंत साक्ष द्यायला जसे आम्हाला पाचारण करण्यात आले होते तसे करण्यात आले नव्हते. एका राष्ट्राच्या रूपात देवाची सेवा करण्याकरिता त्यांना पाचारण करण्यात आले होते. श्रोत्यानो, उपासनेच्या प्रत्येक गोष्टीत देवाचे पवित्र नाव प्रगट व्हायला हवे होते. त्यांच्या आज्ञापालनाकरिता प्रोत्साहन देणारे काय होते ते डॉक्टर बोनर ह्यांनी सांगितले आहे आणि ते ह्याविषयी 5 कारणे सांगतात. पहिले कारण, मी परमेश्वर आहे. दुसरे कारण, इस्रायलांमध्ये मी पवित्र आहे. तिसरे कारण, तुम्हाला पवित्र करणारा मी परमेश्वर आहे. चौथे कारण, तुम्हाला मिस्रमधून बाहेर काढणारा मी परमेश्वर आहे. आणि 5वे कारण, तुमचा परमेश्वर मी आहे. मी तुम्हाला पवित्र करणारा परमेश्वर आहे ही विश्वासणाऱ्यांना मिळालेली स्वतंत्रता आहे. परंतु स्वतंत्रता आम्हाला अधिकृत परवाना देत नाही. देवाची पवित्रता व नीतिमत्व, त्याची धार्मिकता आमच्या उपासनेच्या प्रत्येक गोष्टीमध्ये कायम राहायला हवी. तो म्हणतो, तुम्हाला मिस्रमधून बाहेर काढणारा मी परमेश्वर आहे. देवाने आमचे तारण केले आहे. श्रोत्यानो, त्याने आपल्या कृपेने आम्हाला वाचवले आहे. तो ह्याबद्दल आमच्याकडून कसलीच मागणी करीत नाही. परंतु मी आपणाला प्रश्न विचारू इच्छिते की काय आपण त्याच्यावर निस्वार्थ प्रेम करता? काय आपण त्याची सेवा करू इच्छिता? खरा विश्वासणारा देवावरच्या त्याच्या प्रेमामुळे त्याची सेवा करतो. आज जग आमच्याकडे पाहत आहे. आमच्या जीवनाला न्याहाळीत आहे. आम्हाला प्रभू येशूला प्रगट करायचे आहे. लोक पवित्र शास्त्र नाही तर तुमच्या आणि माझ्या जीवनाला वाचतात. ते आज काय वाचत आहेत हा प्रश्न आहे. म्हणून स्वतःच्या जीवनाचे परीक्षण करा. आता आपण 23व्या अध्यायाकडे वळत आहोत. ह्यामध्ये पवित्र विश्रामाचे दिवस, पवित्र सण ह्याविषयी सांगण्यात आलेले आहे. देवाच्या पवित्र सणांविषयी सांगणारा हा एक लक्षात घेण्यासारखा अध्याय आहे. हे पवित्र विश्रामाचे दिवस आनंदाचे दिवस असत. फक्त प्रायश्चिताच्या दिवशी दुःख करण्यात येई. रडणारे लोक त्याच्या समोर यावेत अशी देवाची कधीच इच्छा नव्हती. आनंद करणारे लोक त्याला हवे होत. हे सर्व सण सर्व समयाकरिता देवाचे कॅलेंडर आहेत. ह्या सणांपैकी अधिकतर सणांचे विस्तारपूर्वक वर्णन वचनात दुसरीकडे दिलेले आहे. परंतु ह्या ठिकाणी त्यांना पद्धतशीर व उद्देशपूर्ण रीतीने मांडण्यात आले आहे. 7 सण आहेत ज्यात शब्बात दिवस जो सर्वप्रथम देण्यात आला आहे त्याचा समावेश नाही. ह्या अध्यायात 7 हा आकडा प्रगटीकरणाच्या पुस्तकाप्रमाणे प्रामुख्याने आढळतो आणि हे समयाचे मोजमाप आहे. शब्बात दिवस हा 7व्या दिवशी पाळावयाचा असे. 7 सण देण्यात आलेले आहेत. पेंटिकॉस्ट हा 7व्या आठवड्याचा सण होय. प्रायश्चिताचा दिवस व त्यानंतर मंडपाचा सण साजरा करण्यात येईल. 25व्या अध्यायात शब्बात वर्ष व योबेल वर्ष ह्याविषयी आम्ही पाहणार आहोत. हे सर्व 7 आकड्यांशी जुळलेले आहेत. 7 दिवस अखमेरी किंवा बेखमीर भाकरीचे होत आणि मंडपाच्या सणाच्या वेळी लोक 7 दिवस घराबाहेर मांडवात राहत आणि नियमशास्त्राचे श्रवण करीत. हे सर्व पवित्र दिवस 2 उद्देशांना पूर्ण करीत. एक व्यवहारात्मक उद्देश आणि दुसरा भविष्यसूचक उद्देश. व्यवहारिक स्तरावर ह्यांनी सामाजिक आणि व्यापार विषयक उद्देशाला पूर्ण केले. ह्यांनी 12 वंशाला उपासना व सहभागितेसाठी एकत्र आणले. प्रत्येक पुरुषाला 3 प्रसंगी येरुशलेममध्ये उपासना करण्याकरिता जावे लागे. वल्हांडण सणाच्या वेळी, पेंटिकॉस्ट अर्थात 50व्या दिवसाच्या सणाच्या वेळी आणि मंडपाच्या सणाच्या वेळी. अनुवादाचे पुस्तक 16 अध्याय 16वे वचन सांगते. अनुवाद 16 वचन. तुझा देव परमेश्वर जे स्थान निवडील तेथे वर्षातून 3दा म्हणजे बेखमीर भाकरीचा सण, सप्ताहांचा सण आणि मांडवाचा सण ह्या तिन्ही सणात तुमच्यातील पुरुषांनी त्याच्यासमोर हजर राहावे, पण कोणीही परमेश्वरासमोर रिक्त हस्ते येऊ नये. ह्यामुळे ह्या सर्व वंशाला एकत्र बांधून ठेवण्यास व राष्ट्राला एकत्रित ठेवण्यास सहाय्य मिळाले. लोक राज्यातील वेगवेगळ्या भागातून एकत्र येत असत. त्यामुळे त्यांचे विचार व मते ह्यामध्ये आदानप्रदान होई. तसेच व्यापारात सुद्धा लेनदेन होई. ह्या सूचनांचे पालन न झाल्यामुळे राष्ट्राचे उत्तरी आणि दक्षिण राज्यात विभाजन झाले. अधिकतर सण पिकांच्या सोबत जुळलेले होते, अर्थात कृषी जीवनाशी.
प्रथम उपसाचा सण, पेंटिकॉस्ट, मंडपाचे सण विशेष करून जुळलेले होते. ह्यामुळे यहोवा परमेश्वराची उपासना शेत, द्राक्षमळे आणि अंजिराच्या बागांपर्यंत सुद्धा आणण्यात आली. देवाची स्तुती, प्रशंसा लोकांच्या कार्यासोबत जुळलेली होती. त्यांचा कष्टाचा घाम एक पवित्र बाब बनली. ह्या सणांच्या दिवसांचा प्राथमिक हेतू होता भविष्य काळातील सर्व समयाचे भविष्यसूचक चित्रण करणे. ह्या सर्व सणांना समयानुसार पूर्णता मिळाली व मिळणार आहे. बहुतेक सर्व पूर्ण झाले आहेत. जसे जसे आम्ही अध्ययनात पुढे जाऊ तसतसे आम्ही ह्या गोष्टीला पाहणार आहोत. आता आम्हाला दिसते श्रोत्यांनो, दिवस आणि सण पाळण्याची गरज नाही. ख्रिस्ताने सर्व काही पूर्ण केले आहे. कलसेकरास पत्र 2 अध्याय 16-17 वचने सांगतात. कलसेकरास पत्र 2 अध्याय 16-17 वचने. तर मग खाण्यापिण्याविषयी तसेच सण, अमावस्या किंवा शब्बात पाळण्याविषयी कोणाला तुमचा निर्णय करू देऊ नका. ह्या बाबी पुढे होणाऱ्या गोष्टींच्या छाया आहेत. शरीर तर ख्रिस्ताचे आहे. ह्या अध्यायात सर्व सण आणि वेगवेगळे सण वगैरे पाळण्याविषयी सांगितलेले नाही. शब्बात वर्ष आणि योबेल वर्ष 25व्या अध्यायात आणि नवीन चंद्राविषयी गणनाचे पुस्तक 28वा अध्याय 11 ते 15 वचनांमध्ये सांगण्यात आले आहे. आता ह्या अध्यायाच्या 1 ते 3 वचनात शब्बाताचा सण, 4 ते 5 वचनात वल्हांडणाचा सण आणि 6 ते 8 वचनांमध्ये बेखमीर भाकरीचा सण, 9 ते 14 वचनांमध्ये प्रथम उपजाचा सण, 15 ते 22 वचनांमध्ये पेंटिकॉस्टचा म्हणजे 50व्या दिवसाचा सण, 23 ते 25 वचनांमध्ये रणशिंगाचा सण, 26 ते 32 वचनांमध्ये प्रायश्चित्ताचा दिवस, 33 ते 44 वचनांमध्ये मंडपाचा सण सांगण्यात आलेला आहे. आता आपण 23वा अध्याय 1 ते 3 वचने वाचूया. परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकांना सांग, पवित्र मेळे भरविण्यासाठी परमेश्वराचे जे नेमिलेले समय तुम्ही जाहीर करावयाचे ते माझे नेमिलेले समय हे. 6 दिवस कामकाज करावे, पण 7वा दिवस परमविश्रामाचा शब्बात व पवित्र मेळ्याचा दिवस होय. ह्या दिवशी तुम्ही कसलेही काम करू नये. तुमच्या सर्व घरातून हा परमेश्वराचा शब्बात असावा. ह्या पुस्तकातून जाताना आपल्या लक्षात येईल की परमेश्वर त्याच्या सूचना काहीच लोकांना देतो व तो कोणाला त्या सूचना देतो हे जाणणे व लक्षात घेणे आवश्यक आणि चांगले आहे. तो मोशेला जो नियम देणारा होता त्याला सांगतो व मोशेनंतर लोकांना सांगतो. जरी हा सणांमध्ये मंडपाचा समावेश आहे तरी याजकांचा उल्लेख विशेष रीतीने करण्यात आलेला नाही. लोकांनी एकत्रित यायचे होते आणि इस्रायलच्या कॅलेंडरमध्ये ह्या सणांना सामील करायचे होते. प्रत्येक पवित्र सणामध्ये विशिष्ट व विलक्षण असा भर आहे. परमेश्वराने ह्या जगाशी वेगवेगळ्या समय पूर्णपणे व भविष्यसूचकपणे कशा प्रकारे व्यवहार केला ते ह्या ठिकाणी देण्यात आलेले आहे. प्रत्येक सणामध्ये देवाचा ह्या जगासाठी जो कार्यक्रम आहे त्या संबंधाने विशिष्ट गोष्टी आहेत. वल्हांडण ख्रिस्ताचे वधस्तंभी खेळणे आणि मृत्यू ह्याविषयी सांगतो. बेखमीर भाकरी ख्रिस्ताच्या मृत्यूमुळे त्याच्याशी असलेली आमची सहभागिता ह्याविषयी सांगतो. प्रथम उपज ख्रिस्ताचे पुनरुत्थान, पेंटिकॉस्ट मंडळीची सुरुवात, रणशिंगे भविष्यात इस्रायलांचे त्यांच्या भूमीत परतणे, प्रायश्चित्ताचा महान दिवस, वधस्तंभावर ख्रिस्ताने आमच्यासाठी केलेले कार्य, मंडपे भविष्यात जेव्हा इस्रायली आपल्या भूमीवर निवास करतील त्याविषयी सांगतो. प्रत्येक आठवड्यातील शब्बात योग्य प्रकारे सणाचे दिवस म्हणून संबोधित होऊ शकत नाहीत. हे मोशेच्या आधी असून मूळ निर्मितीकडे निर्देश करतात. इस्रायलांना ह्याविषयी सांगण्यात आले आणि अनुवादाच्या पुस्तकात काही वेगळ्या कारणांमुळे ह्याचे पालन करण्यास सांगण्यात आले. अनुवादाचे पुस्तक 5वा अध्याय आणि 15वं वचन सांगतं, तू मिसर देशात दास होतास आणि तेथून तुझा देव परमेश्वर ह्याने तुला पराक्रमी हाताने व उगारिलेल्या भुजाने बाहेर आणले ह्याची आठवण ठेव. म्हणूनच तुझा देव परमेश्वर ह्याने तुला शब्बात दिवस पाळण्याची आज्ञा केली आहे. जेव्हा श्रोत्यांनो हे लोक मिस्रमध्ये गुलामगिरीत होते तेव्हा त्यांना रोज काम करावे लागे. शब्बात दिवस त्यांच्या सुटकेशी जुळलेला होता. आता ते मिस्रमधून सोडवल्या गेले होते व त्यांना देवाची उपासना करण्याकरिता एक दिवस वेगळा ठेवायचा होता. सर्व कामकाज व परिश्रम ह्यापासून त्यांना विश्राम घ्यायचा होता. जेव्हा प्राचीन मंडळांनी एकत्र जमण्यास एक दिवस नियुक्त केला तेव्हा त्यांनी रविवार निवडला, कारण रविवारी आमचा प्रभू पुनरुत्थित झाला.
ह्याच दिवशी आम्हाला पूर्ण सुटका मिळाली. रोमकरासपत्र 4:25 वचन सांगतं. रोमकरासपत्र 4:25 वचन, तो प्रभू येशू तुमच्या आमच्या अपराधांमुळे मरावयास धरून देण्यात आला व आपण नीतिमान ठरावे म्हणून तो उठला आहे. शब्बात दिवस जुन्या सृष्टीचा आहे, जुन्या निर्मितीचा आहे. आम्ही नवीन सृष्टीचे आहोत. करिंथकरास दुसरे पत्र 5:17 वचन बघा. करिंथकरास दुसरे पत्र 5:17 वचन, म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. आम्ही सप्ताहाचा पहिला दिवस अलग करून ख्रिस्ताचा आदर करतो. शब्बात इस्रायलांकरिता वेळेचे मोजमाप होते. पहिल्या निर्मितीत मानवाने स्वतःच्या चुकीने विश्राम गमावला, परंतु आता ख्रिस्ताने दिलेल्या सुटकेद्वारे त्याला विसावा प्राप्त झाला आहे. इब्रिलोकासपत्र 4:9-11 वचने आम्हाला सांगतात. इब्रिलोकासपत्र 4:9-11 वचने, म्हणून देवाच्या लोकांसाठी शब्बाताचा विसावा राहिला आहे. कारण जो कोणी त्याच्या विसाव्यात आला आहे त्यानेही जसा देवाने आपल्या कृत्यांपासून विसावा घेतला तसा आपल्या कृत्यांपासून विसावा घेतला आहे. म्हणून त्या विसाव्यात येण्याचा आपण होईल तितका प्रयत्न करावा, ह्यासाठी की त्यांच्या अवज्ञेच्या उदाहरणाप्रमाणे कोणी पतित होऊ नये. आमचा विसावा सुटकेद्वारे व फक्त सुटकेद्वारे आहे. देवाच्या लोकांसाठी विसावा आहे. हे काय आहे? श्रोत्यांनो, आमची पापे क्षमा केल्या गेली आहेत. मत्तेकृ सुवर्तमान 11 आणि 28 वचनात प्रभू येशूने म्हटले, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडे या, मी तुम्हास विसावा देईन. विसावा व सुटका हे 2 शब्बात दिवसांचे दुहेरी पैलू आहेत. शब्बात दिवस सणाचा दिवस नव्हता. हा सप्ताहाशी जुळलेला होता, वर्षाशी नाही. हा सण नाही, परंतु एक नियोजित वेळ होती. 23:4 आणि 5 वचने बघा. परमेश्वराचे जे नेमिलेले समय म्हणजे पवित्र मेळ्याचे दिवस तुम्ही नियमित वेळी जाहीर करावयाचे ते हे. पहिल्या महिन्याच्या चतुर्दशीस संध्याकाळी परमेश्वराचा वल्हांडण सण येतो. सणाचे वर्णन निर्गमचे पुस्तक 12व्या अध्यायामध्ये देण्यात आले होते, परंतु येथे ते देवाच्या दिनदर्शिकेमध्ये ठेवण्यात आले आहे. हे वचन स्पष्ट करते की सणांची सुरुवात वल्हांडणाद्वारे झाली, शब्बाताद्वारे नाही. निर्गमचे पुस्तक 12 दुसऱ्या वचनामध्ये देवाने म्हटले, हा महिना तुम्हाला आरंभीचा महिना व्हावा, तुमचा हा वर्षाचा पहिला महिना व्हावा. हा पवित्र दिवस, ही पवित्र वेळ ख्रिस्ताचा त्याग, पूर्ण मृत्यू आणि त्याच्या रक्ताचे मूल्य प्रगट करते. करिंथकरास पहिले पत्र 5:7 वचन बघा. करिंथकरास पहिले पत्र 5:7 वचन, तर जुने खमीर काढून टाका अशा हेतूने की तुम्ही जसे बेखमीर झाला आहात तसे तुम्ही नवा गोळा व्हावे. कारण आपला वल्हांडणाचा यज्ञपशू जो ख्रिस्त त्याचे अर्पण झाले. वल्हांडणाची सुरुवात इतिहासातील त्या मरीच्या घटनेद्वारे झाली, जेव्हा प्रथम वत्साला मारण्यात आले. इस्रायलांना सांगण्यात आले होते की त्यांनी कोकऱ्याला मारून त्याचे रक्त त्यांच्या घराच्या दरवाजांवर लावावे. त्यांनी आत राहावे, कोकऱ्याला शिजवून खावे. मृत्यूचा दूत प्रत्येक दरवाजा ज्यावर रक्त लावलेले असेल त्याला सोडेल. गणनाचे पुस्तक 9वा अध्याय, त्यामध्ये आम्ही पाहतो की जेव्हा इस्रायली सिनाय पर्वताजवळ छावणी टाकून होते तेव्हा त्यांनी वल्हांडण पाळला. वल्हांडणाची पूर्णता श्रोत्यानो जेव्हा येशूने त्याच्या शिष्यांसोबत वल्हांडण पाळला व त्या रात्री त्याला अटक करण्यात आली तेव्हा झाली. नंतर प्रकटीकरणाचे पुस्तक 5 6 वचनामध्ये आम्हाला दिसतं की कोकऱ्याचा वध करण्यात आला. लुक्रू शुभवर्तमान 20 अध्याय 16 वचन सांगतं, कारण मी तुम्हा सांगतो की देवाच्या राज्यात हे पूर्ण होईपर्यंत मी हे भोजन पुन्हा करणार नाही. देवाच्या राज्यात वल्हांडण पुन्हा पाळण्यात येईल. आता आपण 6 ते 8 वचने वाचूया. 23 अध्याय 6 ते 8 वचने. त्याच महिन्याच्या 15व्या दिवशी परमेश्वरा प्रित्यर्थ बेखमीर भाकरीचा सण सुरू होतो. त्यात तुम्ही 7 दिवस बेखमीर भाकर खावी. पहिल्या दिवशी तुम्ही पवित्र मेळा भरवावा. त्या दिवशी अंग मेहनतीचे काही काम करू नये. 7 दिवस तुम्ही परमेश्वराला हव्य अर्पावे. 7व्या दिवशी पवित्र मेळा भरवावा. त्या दिवशी अंग मेहनतीचे काही काम करू नये. जरी श्रोत्यानो ह्याला एक वेगळा सण मानण्यात येत असे तरी हा वल्हांडणाशी फार जुळलेला आहे. वल्हांडण 1 दिवसाचा असे आणि दुसऱ्या दिवशी
जो हप्त्याचा पहिला दिवस असे त्या दिवशी बेखमीर भाकरीचा सण सुरू होत असे. निर्गमचे पुस्तक 12वा अध्याय 14 ते 28 वचनांमध्ये हे आम्हाला वाचायला मिळते. जर आपणाजवळ जुना करार असेल तर आपण निर्गमचे पुस्तक 12वा अध्याय 14 ते 28 वचने वाचा. बेखमीर भाकर वल्हांडणानंतर 7 दिवसपर्यंत खायची असे. मत्तेकृ शुभवर्तमान व मार्क शुभवर्तमानामध्ये वल्हांडण आणि बेखमीर भाकरी ह्यांना एक सण मानले आहे. खमीर इतर भागाप्रमाणेच वाईटाचे दुष्टपणाचे चिन्ह आहे. बेखमीर भाकरी ख्रिस्ताशी सहभागिता दर्शविते, जी त्याने दिलेल्या सुटकेवर आधारित आहे व विश्वासणाऱ्यांच्या पवित्र वागणुकीद्वारे जी टिकून राहते. श्रोत्यानो, ह्या सर्व गोष्टींमधून प्रभू येशू ख्रिस्ताचे किती स्पष्ट चित्र आम्हाला आढळते. खरोखर तो आमच्या पापांसाठी त्या वधस्तंभावर मारला गेला. त्याने स्वतःचे अर्पण त्या ठिकाणी केले, जेणेकरून आम्हाला स्वर्गसुख प्राप्त व्हावे, सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे, आम्हाला पापांची क्षमा प्राप्त व्हावी. आज तो प्रभू येशू ख्रिस्त आपणातील प्रत्येकाला आमंत्रित करीत आहे आणि ते जीवन देण्याकरिता तो तयार आहे. काय आपण त्याच्याजवळ येण्यास तयार आहात? प्रभू परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देव.